मध्ये घरी जाऊ. त्याचं ज्ञान आहे. त्याला दारू पिणाऱ्या माणसाला अक्कल नसते असं नाही, त्याला इकेल असते, नाही तर त्याला अक्कल असते. त्याला ज्ञान आहे. जुगार खेळणाऱ्याला सुद्धा ज्ञान आहे. कोणतं पान पलटी केल्यावर 3 गुंठे जाईल त्याला ज्ञान आहे. आणि ज्ञान नाही काय महाराज, ज्यांचं महाभारत पाहते ते जुगार खेळायला. आणि उदाहरण नीट आहे का महाराज, जुगार नावाच्या वस्तू पायी एका बाजूला 100 होते आणि एका बाजूला 5 होते. पण 5 जणांना वडीत आणलेली बायको खाली मान घालून पाहावं लागली. कोणत्या गोष्ट पाहत नाही, बसलेल्यापैकी कोणाच्या गोष्ट पाहत नाही. 5 जण देव होते, देव 5 जण देव होते, 100 होते. 5 जणांची बायको 100 जणांनी सगळ्यात वडीत आणली. 5 जणांनी खाली माना घालून पाहिला. कोणाला वाईट माहित नाही जुगार वाईट आहे. आणि त्यांना काय नडली, वडीत आणली, सगळ्यांनी माना खाली घातल्या. एकटी रडत होती आणि 100 हसत होते. 100 हसायला आणि एकटी रडायला. आणि हे 5 जण खाली पाहिला. याच्यातला एक गडी असा होता, डोंगर उचलून फेकणारी गडी होती, पण शांत बसलेला. शांत बसले. शेवटी ते भीमगडी नांगत होता, तोही उठला नाही. का? तिथे एक शब्द आहे, भीम उठलाच असता आणि एवढे उचलून आणले असते, पण तिथं धर्म होता. धर्म असल्यामुळे ओवी बा किती सुंदर आहे. तिसऱ्या अध्यायात, अगा स्वधर्म जरी ढोपला सर्व सुखाचा ठारा मोडीला आणि दीपा सगळे हरपला प्रकाश आहे. अजून ओव्या 18व्या अध्यायात, चंद्र देते चंद्रिका, शब्द देते अंबिका, सत्य देते वेद, दया देते धर्म, सत्य देते ज्ञानी देते आत्मदर्शन, सुने देते वने आणि भाग्य देते उल्हास आहे. हल्लेच असतं आगडी. पण जुगार इतकी वाईट आहे. अरे हे आम्ही सांगून तुम्हाला काय उपयोग, तुम्हाला जर त्याची लाजच नाही. आम्ही महाभारत सांगायचं, तुम्ही राणीला गुल्ल्या दाखवायचं, त्याचा उपयोग का? तुम्ही पोथ्याच्या पुढे जाईल मंडळी, तुम्हाला सांगून काय करायचं? अहो बायकोला सांगून काय झालंय. कितीतरी बायकांनी दारुडे हल्ले मारा तरी दारू सोडली नाही. काय करील बाबा? कीर्तनकार काय करील, किती पंडित असू द्या, बायकोला हाणून जो कधी सुधारला नाही. त्याला कुंभमेळ्यात नेऊन बुडावला तो हात, तो त्याला कॉकटेल म्हणायला असला परत वर याला. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. देवाला जो अनन्य भावाने शरण जातो त्याच कल्याण देव करतो, कोणाचाही करीत नाही. पुरावा 9वा अध्याय, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण. कशावरून? पुन्हा 9वाचा अध्याय, जगसळा निवाईला निघ ये भक्तीची वाटे लाग. नाही तर उपयोग काय? गडी देखना नाही, पण गडी नाही. गडी देखना नाही हो, पण गडी नाही. कोण नाही वाटतं त्याचा मुका घ्यावा, पण गडी नाही ना. मग ऐका, या दिनी ऐका, साबरीचं वन लावून फायदा नाही. साबरीचं वन लावून फायदा नाही. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिडीच्या गळ्याचं लोंबलेलं सर फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसताना माणूस फायद्याचा नाही. पुन्हा नीट वाक्य ऐका, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शिडीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय, वाऱ्याचे धावणे का शिडीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. म्हणून दोघांना कधी झोपून देऊ नये आणि 5 जणांना कधी जाग करू नये. दोघांना कधी झोपून देऊ नये. एक उपाशी माणसाला कधी झोपू देऊ नये. त्याला थोडंफार अन्न द्यावंच. उपाशी माणसाला कधी झोपू देऊ नये. पाणी तरी द्यावं. उपाशी माणसाला कधी झोपू देऊ नये. आणि कीर्तनाला कथेला आलेल्या माणसाला कधी झोपू देऊ नये. नाही, कधी झोपू देऊ नये. आणि 5 जणांना कधी जाग करू नये. एक साप 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 झोपू द्या. 2 सिंह झोपू द्या. 3 मोहळ, मधमाशाचं मोहळ झोपू द्या. 4 शेजारचं कुत्र झोपू द्या. आणि 5 झोळीमध्ये झोपलेलं बाळ, या 5 जणांना कधी उठू नये. नाही, जो बाळ झोपूनच द्या. ज्या बाईला काम बुडवायचंय तिने झोळीला धक्का द्या, उठलं पोरग नाही राहत. चहा तुम्हीच ठेवा,
ऑफिसला तुम्हाला जायचंय ना, चहा तुम्ही प्यान बशी इसळू नये, तुम्ही जा. हे राही ना, या 5 जणांना कधी उठू नये. चला थोडं पुढं. नर शरीर मिळतच नाही, मिळालं धन्य. पण कर्णाला कवच कुंडलं मिळाली होती, इथं आपलं वाक्य होतं. आणि आपल्या तोंडातलं वाक्य होतं, जन्माला आलेला एकही माणूस वाईट नाही. तो वाईट कधी झाला? संगतीने. कशानं माणसं वाईट झाली? बस संगतीत. नाही दारू प्यायला कशी शिकली माणसं? संगतीनं. मारला जायला कशी शिकली? संगतीनं. जमिनीने गेलं कशामुळे लागलं? संगतीनं. भिकारी कशामुळे झाले? संगतीनं. कर्णासारखा दाता नव्हता महाराज. उदाहरण मोबाईल मध्ये घेऊन जाण रोज ऐका. कर्णासारखा दाता नव्हता, गडी नंगाट होता. कुणी आलं का दान. कवच कुंडल होती कर्णाकडे, आणि कवच कुंडल गेली की कर्ण मारणार हे त्याला माहित होतं. पण आंघोळ करून सकाळी बाहेर निघाला, इंद्र पडून आले, जय हरी जय हरी. काय देतात? दिली ना कवच कुंडल. आणि कवच कुंडला दिल्यावर कर्ण मारणार हे त्याला माहित होतं, देऊन टाकली. पण इथे एक मेक आहे. इंद्र म्हणतात कर्णा मी मागितलं तू दिला, आता तू माग मी देतो. कर्ण म्हणतात मला एका सासर दे, का त्यांना अर्जुन मरेल. घामाचा देवाला फाट झाला नाही. अर्जुन तर वाचवायचा होता, या वेळेला तर असं लागत आहे. बरं देवाला नियम मोडता येत नाही. ते काही भाषणातलं वाक्य नाही. भाऊ इथं तसं नाही. देवाने सांगितलं दिलं चाल. आता इथं मेक आहे. देवाने जर असं कर्णाला दिलं नसतं ते देवाचं देव पण कमवतो ठरलं असतं. आणि कर्णानं जर दिलं नसतं तर दानशूरपणाला कलंक लागला असता. आणि कर्ण कोणाचे आहे तिथे? दानशूराच्या. कर्णानं दिलं आणि देवाने सांगितलं तुला मी असं आश्रय देतो का त्याने अर्जुन मरेल. देतो, पण एकच हात आहे, एकदाच वापरायचं, पुन्हा नाही. एगडी मूड मध्ये त्याने विचारत नाही करा त्याचा. देव गेला आणि भीमाला सांगितलं भीमा तुझा पोरगा लढायला पाठवायचा, त्याचं नाव घटोत्कच, युद्धाला पाठवा. भीमनला देवा कमी बसा. बावळाटपणा काय करता? अजून त्याला मिशी फुटली नाही आणि ती लढायला पाठवेल. देव म्हणले अडवणी करू नको, ते काही तुझं नाही. ते तुला हिडंबिनी नावाच्या राक्षस बसून झाले आणि ते कुणाला तसा काळी बसले. मग असं मारण्याऐवजी असं मारून गेला. ते तुझं नाही, ते तुला भीमाला हिडिंबिनी नावाच्या राक्षसनी बसून आले. ते कधीतरी तुला कार्यक्रम करणं. मग असंही मरू दे ना, मला अर्जुन वाचवायचा आणि याचा कार्यक्रम होईल. युद्ध सुरू झालं. भीमाचा मुलगा घटोत्कच लढायला गेला. आश्रय कर्णाला मिळालं होतं, पण संगत दुर्योधनाची होती. दुर्योधन म्हणला आश्रय मार. कर्ण म्हणला येडवण करू नको, ते अर्जुनाला ठुलय. मग काय माणसं म्हणताना नाही ना तुला जाणार रिक्षा करतो ना, पण थोडी थोडी एकदा सुरुवात झाली ना. ये महाराज कर्णाने आश्रम मारलं. भीमाचा मुलगा घटोत्कच मेला, पण कर्ण रडायला लागला. का? मिळालं होतं, वापरायचं कळलं नाही. कर्ण हा, याला शरीर मिळालंय, पण हा संगतीत दुर्योधनाच्या गेल्यामुळे बरबाद झालाय. नाहीतरी हा देवच आहे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हाला तुष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेत. अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. अहो तुम्ही देवच व्हाल. भाड्याच्या घरात राहतो, बायला वाड्यावर बोलतो. सुनो तुझं माझ्यावर भरोसा नाही का? सुनच आहे देवा, पण त्या बापाचा नाही देवा. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चेनवर वड शिड्डीला चेन नाही ना आमदार व्हायला. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, लाल दीप लावू दे, नाचू कीर्तनाचे रंगी, लाल दीप लावू दे, लाल दीप लावू दे. काय डीजे लावायची गरज आहे?
अहो सगळं इथंच आहे. माझी भाषण आहे माऊलीची ओवे. नवरच बरवी नवच्या नवरच इथं आहे. नाचता नाचता गळाला देवाचा. हा नाही ते एखाद्याला टाळ घ्यायचं म्हणलं ना ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळतं तुला कॉलेजला. महाराज दांडेकर मामा पीएचडी होते. काय करते आपल्या लोकांना थोडीशी अक्कल आली म्हणजे माझं म्हणणे मी कॉलेजला नाही तर माळ घातली असती. काहींना चाड माळ्याची माळ घालायला लाज वाटते. मला लोक काय म्हणतील मग लोकांना आलाय की तुला लाज नको. मला काय म्हणजे याचा अर्थ तू बारीक माळा असलो पेतो. चांगली टपुऱ्या म्हणण्याची घाणा. काय झालं काय म्हणत मला कॉलेजमध्ये पोर काय म्हणतील नाही तर मी घातली असती मला. दांडेकर मामा पीएचडी होते मला त्या काळात. तो काळात त्यावेळेस काळात ते किती शिकले होते पीएचडी. आज महाराष्ट्रात ते 50% कीर्तनकार ग्रॅज्युएट होते. याला काय कळत आहे माळ घातली असती पण मी कॉलेजला याडपाट येतून तुला काय कळत. आणि काय कळत आहे लोकांना खरं सांगा मला काय बदल झाला लोकांमध्ये. चपातीला पोळी म्हणणं म्हणजे सुद्धा लेखलो. चपातीला पोळी म्हणते पण पोळीला काय पोळा म्हणते काय म्हणते. बावळ्याचा बाजार सुधारली लोक. मी तिला भाजी म्हणते वांग्या नाही भाजी म्हणते मग दोडक्याला काय भोपळा म्हणते काय म्हणते. सुधारली लोक. जो तरी गेला पायजामा गेला जीन आली जीन गेली ना बरोबर आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. बावळ्याचा बाजार नाही काय लोक होते जगलंय सुधारलं. उभ्यानं जेवायला लागलं जेवू द्या पण तोंडानंच खाताय ना. माझं होते जगलंय सुधारलं सुधर जावा पण अजून डोळे झाकूनच झोपा द्या. मग काय पैशावाले डोळे वाचून झोपा द्या काय. एक वाक्य सांगा मला. ज्याच्या आईच्या गाण्यावर हसवे ज्याच्या बाबाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित. ज्यांना धर्माकडा नाही त्यांना काय सुशिक्षित. मुलीने मुलांचे कपडे घालायचे सुधारलं जग. पोरांनी मिशा घालून बोंबलं दिंडायचं सुधारलं जग. अंडरपॅन्ट नाही काही ना 9,000चा मोबाईल आता आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना आतून नाही मोकळा काही रेंज मध्ये सुधारलं जग. काय माणसे महाराज सुधारलं जग सुधारलं काय सुधारलं नाही वाक्य नाही. माणसं सुधारतील पण हरिपाठाकडे आली तर. कोण खात कोण खातं काय लोक म्हणले बाबा मी सुशिक्षित कोण खातं एम फिट PhD कॉमर्स ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA आर्ट अँड कॉमर्स सायन्स MTech BTech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर UPSC नेट सेटल फार्मसी नाही सिटी नाही ग्रीन डिग्री डिप्लोमा MBA BL हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ कोण खातं यांना. आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ कोण खातं. काहीला पाहुणे येईन काही ना आले ते देईन. बायका मिळालं लोकांना 35-35 नवर देवेत आपल्याकडे 15 राहिले मारायला. जुडीला ऑपरेशन झाले आघाडी तसाच बायको 42 पोरी पाहिलाय का पोरांना नाही पसंत केलं मग त्याला माझ्यासारखं भेटला मला मिळेल ती करून टाक. त्याला पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नावर पाहिला ती म्हणजे भिकाऱ्याला पोरगीन पण यायला द्यायची नाही. काल यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आता काय करते मला. हे जी का जे फिमे आले ज्याच्या आईच्या गालावर हसवे त्याच्या उभ्याने जेवणे म्हणजे सुशिक्षित पण आहे का. चपला घालून बायकांनी चपात्या करायच्या सुधारलं जग. बायको देखणी करतो हायवेला गडायच्या अर्थ खातो तो गडी त्याला असा वाढीतो. त्याचा शेंगूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ सुधारलं जग. ज्या दिवशी एक वाक्य सांगा ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. आई बापांची सेवा आणि एक वाक्य सांगतो का ज्याच्या पाठीवर आई बापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतं. मला शरीर मिळतच नव्हतं मिळालं धन्य. इथे आपण तुम्ही काय काळजी करायची नाही. मी वारकरी व्हायला वापरलं धन्य आणि मला संत भेटले तो दिवसही धन्य आणि ज्या काळाला भेटले तो काळही धन्य. काळ संत भेटी पायी मिठी पडिये, पायी मिठी पडिये, पायी मिठी पडिये. काळही धन्य. इथं धन्य शब्द शिकायचा 5 मिनिटं म्हणजे पुढे जायला. संत भेटले तो दिवसही धन्य तो काळही धन्य शरीर मिळालं हेही धन्य वारकरी झालो हेही धन्य. आता माझ्या मुखात नाव आलं ना धन्य संचित
धन्य मिळाले मिळालं धन्य वारकरी झालो धन्य ज्या काळाला संत भेटले तो काळही धन्य ज्या दिवशी संत भेटले तो दिवसही धन्य आणि माझ्या मुखात जे नाव आलं तोही काळही धन्य धन्य मी मानिन आपुले संचित माझं संचितही धन्य आणि आजच्या कीर्तनातला जन्म मिळतच नाही पण मिळाला धन्य अभंगातला पहिला मुद्दा संपला अभंगातला दुसरा मुद्दा सुरू कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना दरिद्र्यावानी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही इथं काही लई दिवस राहायचं नाही याची काही गॅरंटी नाही उगाच टेन्शन हे काय होईल गपचिप राय काय होईल ते होईल होतच नाही काय तर काय होईल देखो खेत करू बोल गालो गीता देखो खेत करू बोल गालो गीता बोल गालो गीता काय आपल्या हातात काही नाही उघड डोक्याला ताण करता माय काय नाहीच तर करतो का आपण बांधला बंगला नालायक आहे तू नालायक आपल्या बापाला नाही जमलं सासरवाडीचा आधार होता साडूचा ऍक्सिडेंट झाला मिळून लोकांचा आधार नव्हता आपल्या बापाला नाही जमलं माहितणारी माणसं विचार करते ह्याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा इतर तुम्ही घरी गेलो का अरे निर्माता देव आहे उत्पत्ती देव आहे निर्माता देव आहे सांभाळणारा देव आहे करून घेणारा देव आहे तुम्ही आम्ही निमित्त आहे कशाला घात करायचं तुम्ही आम्ही कोण आहे निमित्त आहे म्या बोलविलं वेदू बोले म्या चालविलं सुरे चाले परत सांडावी समुद्र रे कन्ना ओलांडावी दाखल्याप्रमाणे वृक्षाची पान हानी जाती सत्ता काय आपल्या हातात आहे पैसे झाले सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टर आला आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस काय म्हणाली उगाच आपलं माणसं मी केलं तो एक वाक्य ध्यानात ठेवा मला झाडा लाकडातला किडा नीट आहे का शब्द लाकडातला किडा गाळातला भिडू पाण्यातला मासा दगडाखालचा खेकर गादीवरचा राजा आणि गोठ्यातला बैल आणि दरवाज्यातला कुत्रा सगळ्यांना निर्माता सांभाळणारा संपवणारा देवच आहे तुमचं मत काय उगाच आपलं हे आजीबाई म्हणते मी गेलो बाप्याचं कसं होईल तू जाणं गरजेचं आहे तूच बाप्याचे बिस्किट खाजून तू काय बाप्याचे जिला सुन नाही ती त्यालाही टाकल्या फोडी ती माझ्या डोळ्या देखत आणायची म्हणती माझ्या डोळ्या देखत तुला अजून सुनाचा झटका माहित नाही वैशाला सुना आली का तू दिन निघती प्रस्थान कवाय प्रस्थान ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना ते कार्टूनही मूड मध्ये राहते बायको करू नये अशी नीट करून टाकेन बायको आपल्या पुढं गपची बस असंच म्हणायचा तो बाप महाराजांची भाषा माझी नाही जंबूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना त्याच्यात उतरलंय तोपर्यंत ठीक आहे वाक्यापर्यंत काय चिंता करायला काय आपल्या हातात आहे काय आपल्या हातात आहे माझं उगाच छातावर धुडून जागा किती 3 शब्द सांगतो तुम्हाला अरे घरात किती सोलर बसवा शेवटची आंघोळ अंगणातच पाठच करून घ्या घरात किती सोलर बसवा शेवटची आंघोळ अंगणातच आणि घरात किती हिटर बसवा शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच आणि बंगला किती मोठा बांधा जळायला महानगरपालिकेच्या पत्र्यातच आणि इस्टेट किती कमवा कपाळाला रुपयाच नोट नाही म्हणून नोटाबंदी झाली ठोकळाबंदी नाही झाली कारण ठोकळा सगळ्यांना लागणार आहे
किती कमवा, पावशे सुतळी आता उघडा सांगतील बाबू 1 रुपया 1 मणका 2.5 मन सरपण 1.5 किलो मुरमुरे 1 हारण 3 अगरबत्ती आणि 2 टोटल बिल 232 रुपये 35 पैसे जीएसटी धरून 240. डोक्याला ताण नको करू, फक्त एकच वाक्य सांगतो. रस्त्याला चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की त्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी झालं पाहिजे. काय कामाचं काय आपल्याकडे उगाच माणसं म्हणतात मेकाला मेकाला. महाराज, देवाने ज्याला निर्माण करायचं त्याला निर्माणही केलं, ज्याला द्यायचं त्याला दिलंही. काय मत आहे तुमचं? ज्याला लंका दिली त्याला दर्शन दिलं नाही, आणि ज्याला बायको पळवली त्याला मोक्ष देऊन टाकला. काय घेऊन बसले तुम्ही? तुम्ही साधी गोष्ट मला एक सांगा, 2 सख्खे भाऊ, एक फुटला आणि रामाला शरण गेला, एक फुटला आणि रामाला शरण गेला, आणि एकाला देवाची बायको पळवली. तुम्ही अभ्यास करून सांगा मला श्रेष्ठ कोण? तुम्ही सगळे बिभीषणच मानला. लंका मिळाला काय आगला येतो त्याला केलं. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा महाराज. मरताना हसणारा जगातला पहिला भक्त रावण आहे. पहिला भक्त विद्वानच गेली होता, तो काय कच्चा होता काय? हा, लक्ष्मणाने त्याला धरून आणलं, रामापुढे उभं केलं, ते हसलं. लक्ष्मण होता तो डोकं फिरलं काय? तुला आम्ही माराय आणलोय, तू हसतो. तू जर एवढा हुशार होता तर माझी वहिनी का पळवली तू? रावण म्हणला, येड्या, तुझी वहिनी मी पळवली नसती तर तुम्ही दोघं माझ्या नगरीत नसते आले. काय माणूस होता. आणि जेव्हा बाण मारला रावणानं, रावण खाली पडला आणि खळखळा असला वेद बोलत होता. वेद विद्वान वस्तू दिदी. रावणाचा अभ्यास पोथ्या वाचणार आणि उरफटा केला मारा. आणि कधी सांगून ठेवतो गायक वादकांना महाराज मंडळीला, रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका, सांगत नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-3 वेळा सांगा. सीता पळू दे, जाऊ दे, काय तुला आपल्याला तकलीफ नाही, पळूच द्यायचं नाही. बरं, पळवली तर पळवली, देव उत्तर तुम्ही बी. आता लोक म्हणते सीता पळवली, पळू दे, राहू द्या, देव उत्तर. आता धनुष्य जो मोडेल त्याला सीता बोलायचा, सीता त्याला मारणार मान्य ना. निमे लोक धनुष्य पाहून निघून गेली, जगणारच नाही तर सीता निघून काय करतात? धनुष्य उचलणारच नाही. त्याच्यापेक्षा न मेल्यापेक्षा तोंडाला गंमत पाहिजे कारवाई. रावणाच्या 3 बारगाड्या जागेवर मोडल्या, नुसतं उच्चारलं कोपरात. एवढं धनुष्य बोलायचा, एवढं धनुष्य, एवढं धनुष्य, एवढं धनुष्य. आणि ते धनुष्य सीता अंगणात घेऊन खेळत होती, गोळा गोळा करीत होती सीता. कशात आहे बोलायचा? त्या धनुष्याचं कोण? आणि त्या धनुष्यानं रावणाच्या बारगाड्या मोडल्या, बरोबर आहे. मग ती सीता रावणाला कवळी मारून उचलली कशी? तुम्ही साधी गोष्ट आहे ना, ज्या धनुष्यानं रावणाच्या बारगाड्या मोडल्या त्या धनुष्य सीता अंगणात घेऊन ती सीता यांना कवळी मारून पळून नेलीच कशी? त्याचं उत्तर आहे का? रावण मायाच्या अंकित होता. त्याने जी सीता पळवली ती माया आहे. माया ही सीता आहे आणि अहंकार हा रावण आहे. अहंकार आणि माया एकत्र आली का देवाशी दुश्मनी होत्याच, हा त्याचा सिद्धांत आहे. कारण रावण हा कोण आहे? अहंकार आहे, अहंकार आहे. आणि सीता ही, आणि माया आणि अहंकार एकत्र आला का महाराजांचं प्रमाण आहे, माझं नाही. नामाशी विनमुख तो नरा काय लोक. बरे काही लोक म्हणजे त्या वाल्यानं 7 राजन ब्राह्मण मारली, मारू दिला होती. एवढी अंडी कुठून होती? कुठे एवढी ब्राह्मण? इथं 2-4 गावा मिळून एक ब्राह्मण आहे, त्यानं एवढी अंडी कुठून होती? 7 राजन. बरं, आणली तर आणली, ब्राह्मण डोंगराला गेली का? त्याला गावातलंच खपाणार होते, काय डोकाला होती कोणीकडे? तुम्ही बारीक अभ्यास करीचा. वाहण्यासारखा साधू नव्हता महाराज मंडळी. वारकऱ्यांसाठी एक प्रमाण सांगतो. चंद्र अमृत सुका सेवे असला जाता नवी तरी. चंद्राचे अमृतकण तुम्ही सेवन करू शकता, सूर्याला हातात धरू शकता, परंतु साधू तुम्हाला भेटणार नाही. मान्य आहे ना? मग मला उत्तर द्या तुम्ही. नारद वाल्याला भेटायला गेला का वाल्या नारदाकडे आला? नारद वाल्याला भेटायला गेला. मग वाल्या जर पापी होता तर नारद त्याच्याकडे गेला कसा? आणि नारद जर त्याच्याकडे गेला तर प्रमाण खोट आहे का? बोला. त्याचं एकच उत्तर आहे, वाल्यासारखा भाग्यवान कोणी नव्हता, फक्त संगतीने बरबाद झाला. काही लोक म्हणजे वाल्याच्या बायकोनं वाल्याला खसकवलं आणि मग त्याच्यात बदल झाला. बायकोनं बोललं मन समाधान दिन.
बरं किती बोलू द्या बायको, जाऊ द्या ना, वाल्याच्या बायकोने किती बोलू द्या, आपल्या बायको इतकं नाहीच. आता उगाच तुम्ही मी कोडगाय म्हणून त्याच घरी मुकामाला जातोय महाराज, नाही तर शहाणा माणूस रेल्वे खाली जाईल पण घरी राहणार नाही. काय काय बोलती बायको आपल्याला आपली. आठवणा 2 मिनिटं फाशी गेली माणूस इथं बसल्या बसल्या शहाणा, पण आपण हलकट असल्यामुळे भेळ घेऊन जातो काय बाई. नाही तर काय काय बोलती बायको आपल्याला आपली 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 बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं जर आपल्याला कळत नसतं, आणि आपली माणसं कुशल म्हणते खरंय बा. अरे महाराज वाल्याच्या बाबतीत 3च गोष्टी ध्यानात ठेवा. जगातला सगळ्यात भाग्यवान साधू वाल्या, देवाला सुद्धा त्याने लिहिलेल्याच्या पुढे वागता आलं नाही वाल्या, फक्त संतीने संपला, नाही तर केले रामायण. अशा उरफाट्या पोथ्या ना का वाचायचं. मला एकाने विचारलं पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का, काय डोकं देता येईल ना. अरे बावलाटा, त्याला मी हे सांगितलं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होतं. तो म्हणला पंढरपूर होतं, तो म्हणला आपल्याला पटलं नाही, तुमचा पैसे कमाल धंदा आहे, आपल्याला पटलं नाही. पंढरपूर आता झाले, अहो जेव्हा नव्हते तेव्हा होते. मग मी त्याला तेच उत्तर दिलं, आजही जर पांडुरंग मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे. मागे आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. आमची पंढरपूरची रुक्मिणी आहे साहेब पांडुरंगापासून अंतरावर आहे. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबते, माग बसते, मधून मुंडकं काढते. पांडुरंगाला 2-2 मुंडके, शिलिंगी पुल्लिंगी. मोटरसायकलवर चालणाऱ्या पांडुरंगाला 2 तोंड आहेत, रावणाला 10 होते, याला 2 आहेत. आणि मग मधलं मुंडकं सांगत राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली गुडघ्याची वाटी पांडुरंगाच्या. त्याला विचारलं काय झालं, कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीजन सोडून रोडवर येत नाही. अरे परमात्मा याच्यासाठी करायचं आहे, याच्यासाठी केलं, याच्यासाठी केलं. धन्य वारकरी झालो धन्य, वारकरी झालो धन्य, संत भेटले धन्य, काळही धन्य, आणि शरीर मिळतच नव्हतं धन्य. पहिला मुद्दा क्लिअर. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही, तो देव ठरील काय करायचे. उगाच आपली लोक हे नाही हो नाही गपचिप राय, तो करील काय करणार, हे नाही हो नाही तू काय करणार. मग आपल्या हातात काय, उगाच हातात जोडून जगायचं. थोड्या दिवस जगा पण एक वाक्य संग मारा, देवाच्या सत्तेशिवाय जगत चालत नाही एवढं ध्यानात ठेवून जगा. हे प्रारब्ध आहे.
त्याचं काय घेऊन बसले? बिभीषणाला लंका मिळाली मारताना रावण हसला आणि रामासमोर देह ठेवणारा जगातला पहिला भक्त रावण. श्रीमंत पार्टी होती, दुबळी होती, लंका सोन्याची होती त्याची अख्खी 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 लंका लंका. रावणाच्या घरात 4,30,000 माणसं होती महाराज. रावण म्हणजे दुबळी पार्टी होती का? गठ्ठ मतदान होतं घरचं. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असतात, जागेवर डिपॉझिट केलं असतं त्याचं. मग 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. कशी होती लिहून घ्या. 80,000 बायकांनी 1 लाख पोरं, 180. 1.25 लाख ना, तू 3 लाख 5, 1.25 लाख पण तू 4,30,000. मग रावणाला रेशन साखर किती मिळत असेल काढा कॅल्क्युलेशन. आणि रावणाचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करायला किती दिवस लागले असते काय करून. रावण होता मारा तो, पण एवढं विनोदाचा भाग सोडा, एवढा श्रीमंत माणूस पण शंकर भक्त होता. हे ध्यानात ठेवा. इथं माणसाला थोडा 7वा आयोग आला ना, ते देवळाचा मोबाईल काढणार धरून देवाच्या पाया पडत, मोटरसायकलवर चालणार नाला एक बापाची आवला मोबाईल काढणार धरीत रे आणि देवळा पुढून मोटरसायकलवर चालणार. तसंच गेलं का ट्रेन. साधा पगार वाढलाय, आपल्याला कोणी नाही लागत नाही. मागून खिचडी फाटेल, पुढच्या म्हणतो फडवून टाकीन फडवून टाकीन. मग ही कोण शिवी पावण्याचा बाजार नाही काय आपल्याला. महाराज आपल्याकडे फक्त अहंकार आहे, पण एक ध्यानात ठेवा, खिस्सा गरम आहे तर या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत आणि मनगटात ताकद येतो या जगातल्या गोष्टी सत्य. पाया पडून सांगतो कीर्तनात, इंग्रिकेचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातले वाक्य कधी खोटी ठरत नाही. पाया पडून सांगतो, मी मरण ना महाराज, म्हणजे मरण नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. मी तुमच्या मुलासारख्या, तुम्ही कुणाशी दुश्मनी करा महाराज, पण भावांशी दुश्मनी कधी करू नका महाराज. पाया पडून सांगतो तुम्हाला, मित्र फक्त तुम्हाला लुटून खाण्यापर्यंत आहे, त्यांना तुमच्याशी काही गेलो नाही. पण प्रसंग जेव्हा तुमच्यावर येईल ना महाराज, भाऊ मला भाऊ तुम्हाला, बहीण मला बहीण तुम्हाला, मी तुमच्या मुलासारख्या महाराज. आपल्याला आपल्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नाथ नाही. हा काय व्यवहार आहे. जाऊ नका त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका, त्याच्याशी बोलू नका. व्यवहार आहे. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमच्या भाऊ व्यवहार आहे. जमत नाही त्याच्या घरात जाऊ नका, त्याच्याशी बोलू नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्यावर जेव्हा प्रसंग येईल ना, तेव्हा भाऊच आहे एवढं ध्यानात ठेवा. हे बाकीची सगळे लबाड मंडळी आहे महाराज. तुमचा ऍक्सिडेंट झाला ना, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट केलं ना, तर तुमचा एकटा मुलगा जर घरी असला ना, तर त्या मुलाला थोडं जेव म्हणणारा चुलता आहे. थोडं जेव, डबा घेऊन जाय. पैशाची अडचण असली ना, कुणाला म्हणू नको, तुझ्या चुलतीला सांग, मी देईल ना. ते आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत महाराज. माणसं फक्त कपड्यानं सुधारले तो. 50% कीर्तनात बसलेल्या महिला अशा आहेत का स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आत्ता इथं 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 बचत गट काढून भाषण जोडून कुठं बाया सुधारते का महाराज? भाषणाला पुन्हा जग सुधारते का महाराज? इंग्रज गेल्यापासून भाषण ऐकतोय आपण. शेवटी पण आता लोक रोजाना आणायला लागली भाषणाला. भाऊ बसा, नाईन्टी घ्या पण बसा. मग आता काय करणार? कोणते आईला वाटत नाही का महिला मंडळ आता बोलू नाही, सणासुदी दिवस आहे, वारीचा काळ आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणत्याही आईला माझ्या अंगावर नातवाने खेळावं असं वाटत नाही, मी नातवाचा गाल वाढावं असं वाटत नाही. एक वाक्य सांग मला, नातवाच्या गालावरची खरी ही आजीच्या सगळ्या सुखाची नांदी आहे. नातवाच्या गालावर हसताना खळी पडली ना, ती भूक विसरते, भूकही विसरते आणि दुःखही विसरते. आणि तुमच्या सुनेनं केलेला सगळा अपमान नातवाच्या हसण्यानं आजी विसरते. आणि तुम्ही कुशाल थोडेसे पैसे आले म्हणजे, थोड्या गाड्या घेतले म्हणजे, माणसांनी बंगले जोरे बांगले बांधले म्हणजे, माणसांनी लगेच स्वतःला अहंकारी करायचं आणि ईश्वरासारखं आई बापांना बाजूला करायचं म्हणजे झाले शाले. बायको 1.5 लाख रुपये पेमेंट कमी, ती माहिती ना सासूच नको सांभाळायची, सासराच सांभाळायची, झाली शाळी. त्याची इस्टेट लुटायला लाज नाही वाटली, त्याला खोकल्याची लाज वाटते का? कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे, तिला म्हणा बोटवर कर. कोणत्या बाईनं सासऱ्याला 1 गुंठा जमीन सोडली, बोटवर कर बरं. सत्कार करतो मी, सोडली का? सोडली. आज आयुष्य सासू सासऱ्यांनी सगळं कमावलं. आता हे उगाच याडपट आहे तुमचं, ऐकत आहे सगळं म्हणून तुम्ही मावळवाणी करता. नाही तर काय तुमच्या पगार हे कमी तरी मुजी तर तुम्ही
एक वाक्य सांगा आज महिला मंडळ ऐकाल का? महाराज म्हणून ऐकू नका, महाराज मोर ते उलत होते तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरणगंज बुवा आहेत. पण तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का आज? ऐकाल? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐकाल? तुमचा मुलगा म्हणून ऐका, फक्त एक मुलगा म्हणून पाया पडतो तुमच्या सगळ्या महिलांच्या. माझं फक्त एकच वाक्य ऐका, उपवास करा, नाही तर करू नका, देवाच्या पाया पडू नाही तर पडू नका. ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखे सांभाळा, जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. मी तुमच्या मुलासारखा मी म्हणणार नाही तुम्हाला दिले तुम्ही त्यांना ठेप ठेवा, आपण शेतकरी माणसं आहेत. मी म्हणणार नाही कधी त्यांची लय ठेप ठेवा. मी म्हणेन तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना दे. झोपतात तिथे तांब्याभर पाणी ठेवा, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या, आणि पाहुण्यामध्ये त्यांना आदराचा अर्धा कप चहा द्या. एक वाक्य सांगा, ज्याच्या पाठीवर आईबापा प्रसन्न झाले त्याच्या पाठीवर देव प्रसन्न नाही झाला तरी सुखाला तोटा नाही. आणि तुम्ही त्यांचाच कटाळा करताना इकडे भाषण आणता, इकडे चालतंय. वॉर्निंग बेल झाली, पुरवणी बांधायची, तू कधी पास होईल? हा, पेपर किती असतात, कापून द्यायला भूगोलाचं, आणि खिडकीतून आलं भूमितीचं, तुला बाप तरी पास होईल ना? लाईक नाही तर 48% मार्क पडले, सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला तो कान फार फाडलं पाहिजे. 48% मार्क पडले टोनक्या तुला 10वीला, आणि तू सायन्सला ऍडमिशन घेतला, त्याचा बाप इकडे घेतला पाहिजे. त्या प्राचार्य प्राध्यापकांना तो बाप खोलीत घातला पाहिजे, इकडे इकडे येतो त्याचा बाप, तो पोऱ्या राहू द्या बाजूला, त्याचा बाप घेतला पाहिजे इकडे. 70,000ची पल्सर तुझ्या टोनक्यात आहे, 10,000चा त्याच्या हातात मोबाईल आहे, 1,500चा त्याच्या पायात बूट आहे, आणि त्याला 48% मार्क आहे. हा वळ होतो का सांभाळला म्हणून त्याचा बाप आणला पाहिजे पहिला, आणि मग ऍडमिशन त्या 8ला घाल, गणपती बुडवाया काम येईल. काय करायचं त्याला 48ला 47ला? माझ्या पाया पडून सांगा मला, सध्याच्या जगामध्ये 65ला आणि 70ला सुद्धा मार्केट नाही. तुम्ही 40 आणि 45चं काय घेऊन बसले? क्वांटिटी नाही, क्वालिटी नाही, काय उपयोग त्याचा? एक वाक्य सांगा, तुम्हाला शाळेत डोकं चालत नाही तर व्यापार करा, व्यापार जमत नाही तर शेती करा, शेती करत नाही तर आम्हाला करा, आम्हाला करत नाही तर पकवा होत नाही तर बाबा व्हा, बाबा होत नाही तर गाड्या पुसा, भंगार गोळा करा, कामं करा ना. आणि काही जमत असेल पैलवान व्हा, त्याच्यात काही इन्कम साधन नाही. ते जमत नसेल जागा मोकळी करा, तुम्ही जगून काढता काय? नुसतं आपलं बावळासारखं हे काय, नुसतं आपलं जमिनीला भार जगण्यात काय मजा आहे? आपण खानदान घराण्यातली माणसं आहेत का बावळा देणार? आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यात ती माणसं जन्माले शरपट आहे का आपण? रक्त याच्यात रक्त भंगार आहे. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ गोवा नाही, भंगार नाही. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी शिवाजी महाराजांनी, तलवार. ही माती 96 कुळी आहे, ही माती 96 कुळी. ही माती कशी आहे? शिवाजी संभाजीची माती आहे, अहिल्याबाई होळकरांची माती आहे, मुक्ताबाईची माती आहे, झाशीच्या राणीची माती आहे. ही काही गोवा खाऊन थोबाड सडवणार म्हाताऱ्याची टिंगल करणार वाटतंय का? बँड बंद झालं तरी अंग आली तू. एकदा म्हणला बंद झालाय ती याकडे काल दुपारी लग्नात चुमा दे गाण्याला शिटी आणली, क्वार्टर केलं ते, निवांत शिटी आणली. माहवा पुढून जावा का नाही? शेट्टी मागच उपाशी हो, शेट्टी बी जीन होती, पण इंद्रिकडचे कीर्तन म्हणलं दुप्पट होणार. आपलं कीर्तन वाचतो शांतीला थोडं ते वर्षात दुसरा बंगला होतोय. फक्त आपण सांगू तसं ऐकायचं नाही तर पहिला जातोय. नाही महाराज, ज्या आईबापाचे आशीर्वाद घ्या तुम्ही, देव देतो ना जेव्हा उगाच बोंबलं हिंडायचं काय देवाला? देवाला गेल्यावर तिकडे गेला आणि प्याला, इथं नाचता आणि काही नाही महाराज. खिसा गरम ठेवा, जग सत्य आहे. खिसा खाली करा, जग संपलं. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. इथपर्यंत काही शंका नाही. अभंगातल्या तिसऱ्या मुद्द्याला आता सुरुवात. आज आपण सगळेजण गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांचे गायक वादक गुणजन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीमती पार्वतीबाई शंकर म्हात्रे, हरिचंद्र रघुनाथ म्हात्रे, परशुराम शंकर म्हात्रे, श्रीराम शंकर म्हात्रे, सौ चंद्रकला महेंद्र पाटील, श्री बळीराम शंकर म्हात्रे, सौ भाग्यश्री अंकुश पाटील. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक स्टेजवर उपस्थित मान्यवर गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या वतीनं तृतीय पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत आपल्या दोनच गोष्टी झाल्यात. निर्माता देव आहे, चिंता करायची काही कारण नाही. म्या बोलविल्या मीच बोले. आणि आई वडिलांचं पुण्यस्मरण केलंच पाहिजे.
या मात्रे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ईश्वर त्यांच्या कुटुंबाला धनसंपत्ती शिवदंड देव आणि कीर्तनाला बसलेल्या सगळ्या माणसांना परमेश्वर सद्बुद्धी देव एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. अभंगातला मेन मुद्दा शिकणारे आपण आज फक्त एकच, धन्य. अख्ख्या कीर्तनात काय शिकलो आपण? धन्य. काय नाही. आता महिला मंडळ फक्त तुम्ही सासू सासऱ्याची सेवा करा, काही करू नका, कुठं काही नाही. आणि मागच्यांसाठी किती कमवा, काही गेलं नाही. हा सगळा भ्रम आहे. ज्याला एकही पोरग नाही ते म्हणते लागत होता, ज्याला 100 होते तो मिळाला आणि तुला कुठून येतो? हे लागतच होत. ज्या माणसाला मुलगी नाही ना, मुलगी, तो माणूस दरिद्री. मुलगी पाहिजे मला, ही अवलाद नको, यांचं काही घेणं नाही. ही नसली तरी चालते, पोरांचं काय एवढं विषय नाही, तो कधीतरी आपला कार्यक्रम करणारच. पण मुलगी पाहिजे मला. ज्या माणसाला मुलगी नाही ना, भिकार माणूस तो. आणि परत वाक्य पाया पडून सांगतो मला, ज्या माणसांना आई बापा मुलं बाळ चांगली बनवता आली नाही, त्यांचंही काय घेऊन बसले. महिला म्हणजे जगाला काही घेणं नाही, कुणालाही काही घेणं नाही. शेरपंजरी भीष्मा पडला, कोणी सोडवला नाही. कीर्तन कमी आहे का? भीष्माला कोणी सोडवलं नाही. तुम्ही आम्ही कोण? किस्सा गरम न ठेवता तुम्ही 5 वाजता मित्रांना फोन करा बरं. कोणता मित्र तुम्हाला बोलितोय? तुम्ही 5 इथे म्हणून त्यांची 5 वाजता फोन येईल. आणि कमी वयात मंडळी व्यसनाला लागल्यामुळे व्यसनाधीन मंडळी ध्यानात ठेवा. कमी वयात तुम्ही व्यसनाला लागल्यामुळे तुमच्या आयुष्याची बरबादी झाली याचा तुम्ही विचार नाही केला. महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागेवर आहे. पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागेवर आहे. 16चा पोरगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा दरोड्यात आहे आणि 18चा पोरगा खुनात आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, रागाच्या भर एक वाक्य सांगा. तुम्हाला किती राग आला ना, किती राग, 1-2 मिनिटं हसत जा, पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. राग 2 मिनिटाचं, त्याचं फळ फार वाईट हो. खून करायला काय लय दिवस लागायचे, बलात्कार करायला काय लय दिवस लागायला का, मर्डर करायला काय लय दिवस लागायला, पण त्याची फळं आणि ती वाईट का आलं बघा. तेवढं वेळ नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, थोडं हसत जा, थोडं हसायचं, ते आपाप शांत होते. नाही तर टीव्हीचा आवाज मोठा करायचा, तिचा पावर कमी होऊ द्या थोडा, ते आळू द्या. मग तिच्या देखत मालिका लावायची, प्रेमासाठी वाटेल ते होऊ द्या. बायको भांडायला लागली ना, थोडा टीव्हीचा आवाज मोठा करायचा, तिचा पावर कमी होऊ द्या थोडा. यानं तेवढ्या झपाट्यात उसरून आपटली. मी मला तसं नाही. पाणी नसताना बुडवतो, पाणी नसताना बुडवतो, आग नसताना जाळतो, शस्त्र नसताना कापतो आणि दोरी नसताना बांधतो. असा काम आणि क्रोध आकला साधू व्हाल. पुरावा 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या वाव्या. जळेविण बुडविती, आगीविण चालिती, दोरीविण बांधिती, शिकलेविण रोविती, पाशकीविण गोविती. ठीक ना तरुण मंडळी, ध्यानात ठेवा. काय नाही, काम करून पैसा कमवा, जगाला काही घेणं नाही. रात्रंदिवस कष्ट करा. तुम्हाला जे क्षेत्र आवडेल त्याचा. आणि क्वांटिटी नको आहे आता, क्वालिटी. क्वांटिटी बाद झाली आता. पोरं कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्तर पोरं सापडली देतात आपल्याकडे. घाला बा, अरे एकच आहे, घालावं कुठं कुठं. पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का? तुझी गाडी वाट्यावर उभी कर, मी आतून पोर आणतो. इथं बायका मिळून आणि पोरं कुठून आणतो? बायको. आता जी मंडळी लग्नाची राहिली, तुम्ही तो विषय सोडून द्या, तो नादच सोडा. आता तुम्ही बायका तुम्हाला मिळणारच नाही. आता तुम्ही स्क्रीनवर दिवस काढायचे मोबाईलच्या. बायको आणि कशी काय बायको मिळेल महाराज? साधा अभ्यास करा, साधा अभ्यास करा. 16चं पोरग क्वार्टर पेते, कोण बायको देईल? कोण देईल? आणि का द्यायची? आज कोटी रुपयाचं शरीर आपण मुलीसाठी जुळवलंय. आज आपली मुलगी रक्ताच्या, महाराज महिला मंडळ, आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज आपण काचेच्या भांड्याप्रमाणे मुलीला जपलोय. नाही जपलो काय? नालायकांना पोरगी द्यायची? सोबाड सडलं नालायकाचं गोवा खाऊन साताराला. काय पोरगी द्यायची त्याला? ढोपरवर आली हरवीची क्वाटरी पिऊन काय पोरगी देत त्याला? लाईट बंद करून हल्ले पाहिजे नालायक. त्याला काय पोरगी त्याला? थोबाड सडली हरवीची काय पोरगी देतात? बायका कोण देईल तुम्हाला? आणि दिली बायको काय येतो याकडं? कोण देईल बायको? हो, बायकांचा नाद सोडून द्या. 100 मधले 30 पोरं 35च्या पुढे गेली. वीस पोरं 40च्या पुढे गेली. रेंज गेली त्याची. व्हायरस आला त्यांना. बायको पुढे कशी काय बायको मिळाल? सीबीएसईचा निकाल लागला महाराज. 500 पोरींना 499 मार्क पडले. किती पैकी? 500 पैकी. कोण पोरगी देईल? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, एसपी मुलगी, आमदार मुलगी, नगरसेवक मुलगी, महापौर मुलगी, खासदार मुलगी, राष्ट्रपती पर्यंत कोण गेलंय?
मुलगी तहसीलदार, मुलगी कलेक्टर, मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला येड्या. 1.5 लाख लिहायचं येतं का तुला? हा, सिक्युरिटी आहे तिला शेवड्या, सिक्युरिटी. 1.5 लाख पेमेंट आहे शेवड्या तिला, 1.5 लाख. मग तिला 95% मार्क आहे, मग तिला 90% मार्क आहे. तिने MPSC दिली, मग तिला 95चा पोरगा नको का? आहे का तुमच्यापैकी 95 कोणला? मग तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो? भावाला तुम्ही आता असेच बचाव. बायको कुठे? महाराज, मुलीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहे सध्या. शेती आहे, नोकरी नाही. नोकरी आहे, शेती नाही. दोन्ही आहे, कार्ट स्विच नाही. आणि मुलाच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या, कोणची का मिळालं? भले तिला पहिले 2 पोर आहे, मांडी घेऊ. मग आता काय करता? बायकाच मिळालं महाराज. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का रे? नाही. मी आला तू. त्या मामाला आहे का रे? तो लहाना, तो नाही. तूच तू लपला तो. त्या मामाला मुलगी आहे का? अरे आहे की नाही? नाही. मामाचंच लगीन नाही झालं. आता मामाच मोकळा हिंडतोय. त्या मामाला आहे का मुलगी? किती आहे? घाबरू नको, एकच आहे का? आणि तुला भाऊ किती आहे? भाऊ नाही तुला? कल्याण. त्या मामाला आहे का? किती आहे? 1. आणि तुला भाऊ किती आहे? 2 जण आहे तुम्ही. धावला तो जिंकला. धावला तो जिंकला, थांबला तो आमच्या टोळीत आला. त्या मामाला आहे का? किती आहे? एकच आहे का? तुला भाऊ किती आहे? भाऊ नाही. अति कल्याण. बायको नाही. आणि सांगा बसलेली माणसं विनोद आहे का? विनोद आहे. मुलींनो, तुमच्या बापाच्या मागे ना अशी रांग लागणार 2-3 वर्षात. रांग. पोराचा बाप आहे ना, असं पोराला हातात धरून आणणार. मग तुमचा बाप म्हणणार ते सोडून. तुमचा बाप असा खाटावर बसणार, तुम्ही त्याच्या शेजारी बसणार. मग पोराचा बाप येणार 2-3 वर्षानं पोर हातात घेऊन. तुमचा बाप म्हणणार देवाला सोड. मग तो दुसरा पोरगा घेऊन येणार, डियड. गणपती उडवाय दे सोडून. बायको नाही. फक्त पोरीनं तुम्हाला सांगतो, तुमच्यावर लई चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बाबा. तुम्ही सध्या लई दणका उठवलाय. सध्या भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. नाही मला याला कुठेतरी आवार घातलं पाहिजे. आता ही मुलं आहेत. आता मुलगा मला, मुलगा तुम्हाला. महाराज, आता हे माझ्यासमोर बसलेले सगळे आमचे मित्र, महाराज मंडळी, पाटील बिटील सगळे, गुरुनाथ भाऊ सगळे बिगडे. आपण आज बोलतो ना महाराज, फुकट नाही. खाली टेबल होता आपल्याला, त्याच्यावर हात होता आणि वरून रुळ होता. हात वळत नव्हता. ही सगळी पुण्य कोणाची होती? आईबापाची. आईबाप गुरुजीला सांगायचे मेलं तरी चालेल, शिकला पाहिजे. फुकट लोक कलेक्टर, तहसीलदार, प्राचार्य, SP, PSI बिल्डर होत नाहीत. हा सगळा त्याग कोणचा आहे? आई बापाच आहे. अहो, आई म्हणायची चहा भाकर खाऊन जाय आणि दुपारी जेवायली. आता आई म्हणते 20 रुपये नाही, 15ची ₹1/4, 5चा गोवा खाय. आणि तिथून आल्यावर हाणतो हा बाप. मी चालली बचत गटाच्या मीटिंगला. काय पूर्वी आमची आई मुलाला खेळायला पीठ द्यायची, भाकरीचं पीठ खेळायची. आता आई मोबाईल देते, गेम कर, खेळ गेम. मग ते 9वीला आईवर डोळे लाल करतं, पहिली गेम. 10वीला बापच उचलून आपटी तर दुसरी गेम. 12वीला पोरगीच घेऊन पडून गेलं, गेम मध्ये गेम. हे फटकवले पाहिजेत महाराज. विनोद नाही हा. 8-10 दिवसातून मुलगा जवळ घेतला म्हणजे आज महाराज शाळा उघडून महिना होऊन गेला. गेला का नाही? सगळे पालक सांगा मला, आता मला मुलगा आहे, तुम्हाला मुलगा आहे, मुलगी मला आहे. तुम्ही 1.5 महिना झाला शाळा उघडून, जवळजवळ महिना तर होऊन गेलाय. सांगा तुम्ही 10 मिनिटं तुमच्या पोराला घेऊन बसली का महिन्याभरात? सांगा मला. बसले का? पोरगे शाळेत जाते तुमचं? कधी जवळ घेतलं का?
ते शिकत आहे का वया पाहिलं का त्याच्याकडे हं? मग करीत काय असते बरं पाणी आहे बरी त्यात दळ आहे आणि त्यात पोरं येत होती त्यात कुकर तुम्ही लावून त्या शिकाय हे म्हणजे त्या तुम्ही काय करता विनोद नाही महाराज. आता हे सर्व्हिसवाली मंडळी ऑफिसवरून आल्यावर चहा पाणी घेतल्यावर एक 15-20 मिनिटं मुलाला जवळ घेतलं पाहिजे. त्यांच्या जर तुम्ही आज जवळ घेतलं नाही ना ते एक दिवस तुमचा कार्यक्रम करणार. तू ग्रहपाठ लिहिला का नाही माझ्या समोर लिहि 5 मिनिटं बस मी बसतो तो टीव्ही बंद कर 5 मिनिटात ग्रहपाठ कर 5 मिनिटं टीव्ही पाह पाहू द्या ना टीव्ही. आठवड्यातून एकदा मुलीला जवळ घेतलं पाहिजे तिचे हात तपासले पाहिजे बांगडी पाहिजे तिच्या हातात केसांची स्टाईल तपासली पाहिजे. हा भांगा आणताय कुठून मुलीचं दप्तर उचललं पाहिजे 2-4 दिवसातून वहीचे शेवटचं पानं पाहिले पाहिजे. वहीच्या शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. तो ग्रहपाठ एकदा तिच्या आईनं पाठ केला पाहिजे. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. मुलीचा मोबाईल चेक केला पाहिजे त्याच्यात 3 सिम आहेत. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे 2 नंबरांना घरात रेंज नाही. जरा चौकशी केली पाहिजे. त्याच्यातले मिस कॉल तपासले पाहिजे. त्यातले रिंगटोन तपासले पाहिजे. ती कुणाला फोन करते हे तपासलं पाहिजे. किती वेळ बोलते हे तपासलं पाहिजे. आईला कळत नाही का त्यातला बॅलन्स चेक केला पाहिजे. आपण मुलीला 100 रुपये देईल बॅलन्स 500 रुपये आला मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली बा 1 GB ला आहे का 2 GB ला आहे का 4 GB ला आहे जरा चौकशी केली पाहिजे. आणि सांगा मला महिला मंडळ हा विनोद आहे का याला कुठंतरी नाही तर झालंय काय लहरी राजा प्रजा अंधळी लहरी राजा प्रजा अंधळी अंधंतरी दरबार उद्धवा आजब तुझे सरकार उद्धवा आजब तुझे सरकार लहरी राजा प्रजा अंधळी लहरी राजा प्रजा अंधळी दरबार उद्धवा आजब तुझे सरकार उद्धवा आजब तुझे सरकार लपाड हात घेऊन माया गुणवंताला पतिव्रतेला गळ्यात धोंडा पतिव्रतेला गळ्यात धोंडा देशेला बहुमान उद्धवा आजब तुझे सरकार उद्धवा आजब तुझे सरकार. म्हात्रे पाटलांनी आयोजित केलेल्या तृतीय पुण्यस्मरणाला 2-4 गोष्टी मला सांगायच्या आहेत. महिला मंडळ 1 आई वडिलांच्या सेवेत देव आहे. बाकी देव देव महाराजांची भाषेनं माझी नाही ना. मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबाई न दिसे. आता याच्यापेक्षा ओवी काय सांगावं पण माणसाची गंमत आहे झाली. एक ओवी आहे 13व्या अध्यायात. मासा कधी समुद्र तरणार नाही मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही आणि आईबापाची सेवा न करणारा कधी सुखी होणार नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न ओलांडवे आणि मशिका सिंधू न तरवे. मासा समुद्र तरू शकत नाही मुंगी मेरू पर्वत ओलांडवू शकत नाही तसं आईबापाची सेवा न करणारा पैशाच्या घमेंडीत श्रीमंत होणार नाही. माणसाने आतापर्यंत सगळ्यांना कामाला लावलंय. बैलाला लावलंय शेती करायला गाढवाला लावलंय ओझे व्हायला कुत्र्याला लावलंय राखण करायला गायला लावलंय दूध द्यायला पण माणसानं अजून एका प्राण्याला कामाला लावलं नाही. एकच प्राणी राहिला त्याच्याकडून कामाला लागायचा कोण मुंगी. मुंगी मुंगी पण खाती काय बैल कडबा खातोय म्हैस कडबा खाते कुत्रा भाकर खातोय म्हैस कडबा खाते पण मुंगी साखर खाते काम कवडीचं करीत नाही. पण साखर इकडं 10 लिटर म्हैस दूध देती पेंडा खाते 10 लिटर दूध गाय देती कडबा खाते. ते बैल हिळभर भाताच्या वावरात चालत आहे गवत खाते ही काहीच करीत नाही साखर खाते का ज्याच्यावर आईबापाचा हात आला त्याच्या तोंडात साखर आलीच. मुंगी होऊन जागा उतटल्यावाणी जगू नका. मोटरसायकलवर चालतंय कुत्र्याला थांबते
ईडी आवला कुत्र्याला ते कुत्र म्हणलं अजून मागच्या जन्माची खुणच धरली. थोडी नम्रता धरा. आज माणसं नम्रतेनं संपली, नम्रताच राहिली नाही. आई मिळणार नाही, बाप मिळणार नाही. आणि आई बापावर भाषण करू नका, आईवर कादंबरी करू नका, आईवर चित्रपट काढू नका, आईवर कथा करू नका. फक्त आईला हसू ठेवा. शिकवायची पाळी आली. पिती दूध डोळे जात मांजराचे मणी चोरट्याच्या पायी सदा मला आता नाही कंप कासा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा. महिना म्हणलं तुमची आई, महिना म्हणलं तुमची आई जिवंत आहे ना. आई तुम्ही तिला कधी भेटायला या. तुमची पिशवी कधी रिकामी नाही राहणार. तर तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी न्यायची नाही. पिशवी धरणारी फक्त कोण आहे? आई. प्रसंगाला तरुण मंडळी धना ठेवा. तुम्हाला वाटतं आता आम्ही